सध्या उद्धव ठाकरे सुद्धा माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का त्या संदर्भात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. मला वाटतं आजचा रविवार राजसाहेबांनी इतर पक्षाच्या नेत्याला दुपारची झोप घेऊ दिली नाही. ते अचानक मातोश्रीवर पोहोचल्यामुळं आता इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्याच्या पोटात गोळा नक्की आला असेल. पण राजसाहेब लहान भाऊ आहेत आणि त्यांनी मोठ्या भावाच्या वाढदिवसाला जाऊन त्यांना शुभेच्छा देणे अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं. अनेक दिवसांचं दुरावलेपण होतं. आजच्या भेटीनंतर 100% पूर्णपणे मनोमिलन झालं समजायचं. मी काय म्हणलं, राजसाहेब अत्यंत खुल्या दिलाचे आहेत. आज स्वतःहून ते गेले. त्याच्यामुळे एक भाऊ भावाशी भेटला, मन मोकळेपणाने भेटला, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे ना. दोन्ही परिवाराच्या दृष्टीनं सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक परिवार आहे. आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झालेला आहे की राजसाहेब उद्धव साहेबांना भेटायला गेले. आणि निश्चित उभाटाच्या सैनिकातसुद्धा एक आनंदाचा लाट आल्यासारखं झालं असेल. आणि भाऊ भावानं भेटणे अत्यंत शुभ लक्षण आहे. मी मागेसुद्धा म्हटलं की आकाशात चांगली नक्षत्र आहेत, यावर्षी काहीतरी चांगलं घडेल. एक एक पाऊल पुढे जात आहे. मला आठवतं मी बहुधा 5 जुलैला बाळासाहेबाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो होतो. आणि मला असं वाटलं होतं की दोन भावानं भाऊ म्हणून तरी एकत्र यायला काही हरकत नाही. आणि आज त्याची सगळ्या जगाला प्रचिती आली की भाऊ भाऊ दोघं एकत्र आलेले आहेत. राजकारण आपण काही काळासाठी जरी बाजूला ठेवलं तरी एक भाऊ भाऊ एकत्र येणं हे सुद्धा त्यांच्या राजकीय विरोधकाच्या पोटात गोळा उठवणारच आहे. एक असा विषय आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणं, हे एकत्र येणं, हे अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती. अधूनमधून कोणीतरी बॅनर लावायचं, कुठला बॅनर मातोश्रीवर असायचा, कुठला दादरला असायचा, ज्यात असायचं की या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं, असे चाहते होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोललं जायचं हे दोघं भाऊ एकत्र आल्यावर चित्र बदलेलं यांनी आलं पाहिजे वगैरे. मात्र असं असताना सुद्धा राज ठाकरे सुद्धा एकदा म्हणाले होते की हा खूप लांब गेला हो विषय आता. पण ते अशक्यप्राय गोष्ट घडते. खूप चांगली गोष्ट आहे ना. या जगात अशक्य असं काहीच नाही. जर दोघांच्या मनात एकमेकाला भाऊ भाऊ म्हणून भेटण्याची इच्छा असेल तर आपण असं म्हणतो की ईश्वरसुद्धा प्रयत्न करतो दोघांना जवळ आणण्याचे. मला वाटतं बाळासाहेबांच्या रूपाने ईश्वराने हे प्रयत्न केलेत की दोन भाऊ एकत्र यावे आणि ते आज आपल्याला दिसतंय. पण त्यांच्या भाषणात राज ठाकरे खोचक पद्धतीने म्हणाले होते की बाळासाहेब हयात असताना त्यांना सुद्धा जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. त्याचे अर्थ लोक अजून काढतायत. ते एका वाक्याचा अर्थ अजून सगळ्याला पुरता उमगलेला नाही आहे. राजसाहेब कोणत्या अर्थानं बोलले आहेत याचे बरेच अंगाने लोक विचार करतायत. पण एक सकारात्मक विचार करावा, त्याला कुणीतरी निमित्त होत असतं आणि ते निमित्त मान्य देवेंद्रजी झाले. कसे झाले म्हणजे आणखीन विस्तारानं ह्याला कसं सांगता येईल? कदाचित मराठीची सक्ती किंवा मराठी भाषेवर हिंदी भाषा लादण्याचा किंवा हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न जर फार काही झाला नसता तर कदाचित हा योग आला असता, पण थोडा उशिरा आला असता. पुन्हा एकदा जाऊया. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दिनेश, होय, जवळपास अर्धा तास राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं भेट झाली आहे. आणि जवळपास 6 वर्षांनी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत. यापूर्वी जानेवारी 2019ला राज ठाकरे त्यांच्या मुलाची म्हणजेच अमितची लग्नपत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यावेळेस ठाकरे भेटीचा योग जुळून आला होता. पण गेल्या 20 वर्षात जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले, अनेकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग आला आहे. तो असेल मग उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, ठाकरे कुटुंबातील संपत्ती वादाचा विषय असेल किंवा अनेक लग्न कौटुंबिक सोहळे या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले. पण आताच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं याला एक वेगळं महत्त्व यासाठी आहे कारण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशी आता दोन्ही भावां
पुन्हा एकदा जाऊया. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दिनेश, होय, जवळपास अर्धा तास राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं भेट झाली आहे आणि जवळपास 6 वर्षांनी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत. यापूर्वी जानेवारी 2019ला राज ठाकरे त्यांच्या मुलाची म्हणजेच अमितची लग्नपत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यावेळेस ठाकरे भेटीचा योग जुळून आला होता. पण गेल्या 20 वर्षात जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले, अनेकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग आला आहे. तो असेल मग उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, ठाकरे कुटुंबातील संपत्ती वादाचा विषय असेल किंवा अनेक लग्न कौटुंबिक सोहळे या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले. पण आताच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं याला एक वेगळं महत्त्व यासाठी आहे कारण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशी आता दोन्ही पुन्हा एकदा जाऊया. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दिनेश, होय, जवळपास अर्धा तास राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं भेट झाली आहे आणि जवळपास 6 वर्षांनी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आहेत. यापूर्वी जानेवारी 2019ला राज ठाकरे त्यांच्या मुलाची म्हणजेच अमितची लग्नपत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यावेळेस ठाकरे भेटीचा योग जुळून आला होता. पण गेल्या 20 वर्षात जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले, अनेकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग आला आहे. तो असेल मग उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, ठाकरे कुटुंबातील संपत्ती वादाचा विषय असेल किंवा अनेक लग्न कौटुंबिक सोहळे या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले. पण आताच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं याला एक वेगळं महत्त्व यासाठी आहे कारण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशी आता दोन्ही भावांकडून अपेक्षा आहे की महाराष्ट्र मराठी अस्मितेसाठी हे जरी एकत्र आले असले तरी दोन भावांमध्ये राजकीय युतीही झाली पाहिजे. दोन्ही भाऊ सावध आहेत. टप्प्याटप्प्यानं एक एक पाऊल पुढे टाकलं जातं आहे. अजून अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा झाली नसली तरी आजचे जे संकेत मिळत आहेत ते राजकीय युतीवर शिक्कामोर्तब करण्यासारखेच मानावे लागतील आणि आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर आहेच, पण तो द्विगुणित झाला यासाठी असेल की दोन्ही भावांकडून सकारात्मक असे प्रयत्न किंवा सकारात्मक अशा घडामोडी दिसत आहेत. मराठी भाषा अस्मितेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोधाच्या आंदोलनाची घोषणा केली. मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. 5 जुलैला मोर्चा निघणार होता. त्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला आणि त्यानंतर जो 5 जुलैला वरी डोममध्ये विजयोत्सव साजरा झाला. दोन्ही बंधूंना 20 वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील जनतेनं आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पाहिलं. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आणि राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मराठी अस्मितेसाठी सगळे मतभेद, सगळ्या टीका आणि जे भूतकाळात काही घडलं ते सगळं बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळे साहजिकच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या, दोन्हीकडच्या नातलगांच्याही, कारण नातलगांनीही प्रयत्न केले होते, मित्रपरिवारानं प्रयत्न केले होते आणि राज ठाकरेंनी अगदी थोडंसं, कारण राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत, त्यांनी एक देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत टिप्पणी केली होती की जे बाळासाहेबांना जमलं नाही दोन भावांना एकत्र आणणं ते फडणवीसांनी करून दाखवलं आणि फडणवीसांनीही त्यावर राज ठाकरेंचे आभार मानले होते. त्यामुळे आज जेव्हा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं हा योग जुळून येतो आहे, त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा एकदा सुखावलेले आहेत आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आता अपेक्षा आहे की अधिकृतपणे राजकीय युती घोषित करावी. पण लगेचच कुठच्या निवडणुका नाही आहेत, त्यामुळे ठाकरे बंधूही सावध आहेत कारण त्यांचे जे राजकीय विरोधक, राजकीय प्रतिस्पर्धी आहेत ते मोठे भक्कम आहेत आणि प्रचंड काय म्हणतात संख्याबळ त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे इतक्यातच आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना, राजकीय विरोधकांना सावध करून त्यांना कुठली संधी देऊ नये. ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना पुन्हा दूर करण्याची, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडतं हे 2019 पासून, विशेषतः 2019 पासून महाराष्ट्राने अगदी उघड्या डोळ्यांनी हे पाहिलेलं आहे आणि वेळोवेळी आपण अलीकडच्या काळात हे पाहतो आहोत.
पण एका ठिकाणी राजकीय प्रतिनिधी त्यांचं वर्तन हे आक्षेपार्ह असताना, त्यांची विधानं आक्षेपार्ह असताना, दुसऱ्या बाजूला अशाही काही घटना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात कौटुंबिक मैत्री असा स्नेह जपला जातो. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा राहिली आहे. राजकीय प्रतिस्पर्धी असले, राजकीय विरोधक असले तरी कौटुंबिक सोहळ्यात हे नेते एकमेकांना शुभेच्छा देतात, त्यांच्या सोहळ्यांना उपस्थित राहतात. पण ठाकरे बंधूंच्या स्नेहाचा जेव्हा विषय येतो आणि अशा भेटीगाठी घडतात, त्यामुळे साहजिकच बातम्यांमध्ये हा प्राधान्याचा विषय बनतो आणि कार्यकर्तेही सुखावतात आणि आता त्यांना अपेक्षा असते की दोन्ही बंधूंनी राजकीयदृष्ट्याही एकत्र यावं. आपल्याला माहिती आहे की दिवसभराचा जर घटनाक्रम बघितला तर हा राज ठाकरे यांच्या मातोश्री वारीचा प्रसंग कसा घडला हे आपण TV9 मराठीच्या दर्शकांना सांगणार आहोत. राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना फोन केला. त्यांना उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यानिमित्त त्यांनी संजय राऊतांशी संपर्क साधून आपण मातोश्रीवर येणार असल्याची कल्पना दिली. संजय राऊतांनीही राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला आणि हा मातोश्री भेटीचा योग जुळून आला होता. खरं तर कदाचित असं काही घडेल का अशी राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही कल्पना नसावी, कारण यापूर्वी आपण बघितलं 20 वर्षांत अनेक वाढदिवस येऊन गेले पण असा कधी शुभेच्छांचा प्रसंग घडला नव्हता. काही कौटुंबिक सोहळ्यांच्या हे दोन बंधू एकत्र आले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं जेव्हा शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आपल्याला पाहायला मिळाले, पण वाढदिवशी या दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देणं किंवा प्रत्यक्ष भेटणं असं 20 वर्षात पहिल्यांदाच घडतंय. त्यामुळे कदाचित सगळ्यांनाच आश्चर्य होतं आणि राज ठाकरेंनी तो सुखद धक्का महाराष्ट्रातल्या जनतेला जसा दिला तसा तो राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही दिला आणि हा सगळा मातोश्री वारीचा योग जुळून आला. नक्कीच धन्यवाद दिनेश या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी. एकूणच राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला आनंद झालाय अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे आणि त्या सगळ्या